यहाँ पर मेहनत ली रही है। महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे। दोन्ही टीमने पंढरपूर टीम पहिल्या मॅचमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, पडझडीनंतर त्यांनी ती मॅच जिंकली। दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती संघाने वर्चस्व दाखवला होता पहिल्या मॅचमध्ये आणि आता या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील ते आपल्याला पाहायचं आहे। पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत अविनाश कोळी येताना पाहायला मिळत आहेत। बॅटिंगसाठी फिरोज पटेल आहेत ज्यांनी मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली। ऋतिक तारू पिंपरी गावातील खेळाडू ऋतिक तारू पाहायला मिळत आहेत। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल स्ट्रोक खेळलाय खरा, फिल्डर मात्र पाठलाग करतायत। बॉल अगदी वेगात निघाला, रेस लागली परंतु आलेत फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत। मजा येणार आहे या मॅचमध्ये। 4 षटकांचा असणारा सामना आहे परंतु मजा येणार आहे। क्रिकेटच्या खेळात ओव्हर किती आहेत याला महत्त्व नाहीये, सामना कसा रंगतो याला महत्त्व आहे। आपल्याकडे कमी ओव्हरच्या मॅचही चांगल्या होतात आणि जास्त ओव्हरच्या मॅचही चांगल्या होतात। यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, इकडे मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, कॅच नाही झाली आहे। विकेट येता येता राहिली। बिल्कुल कैच छूटा है, यकीनन गेंदबाज का थोड़ा सा हौसला भी टूटा है। निराश है गेंदबाज अविनाश। कैचेस अगर पकड़ते रहेंगे तो गेंदबाज का हौसला जो होता है वो लगातार बढ़ता रहता है और दुगने जोश के साथ विश्वास के साथ गेंदबाजी करता रहता है। इकडे 1 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे। ऋतिक तारू बॅटिंगसाठी आहेत। चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, गोलंदाज अडवतायत त्या ठिकाणी, रन नाही मिळणार आहे। डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। सर एक डॉट बॉल दबाव बॅटरवरचा वाढवतो तर एक मोठा फटका हा दबाव बॉलरवरचा वाढवताना पाहायला मिळतो आणि क्रिकेट खेळच असा आहे, हातात बॅट आहे तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, हातात बॉल आहे तर तुम्हाला बॉलिंग करायची आहे। एकाने दुसऱ्याला एकाने रोकायचं तर एकाने ठोकायचं आहे। यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा परंतु तिकडे फिल्डर येत आहेत। नाही रन नाही मिळणार आहे। आम्ही सुद्धा हे मैदान आमच्याही परिचयाचं आहे आणि आम्ही सुद्धा जिंकायला चालू आहे हे या ठिकाणी पंढरपूरकर सुद्धा सांगतायत। परंतु दुसऱ्या बाजूला आम्ही सुद्धा 200-2.25 किलोमीटरचा लांबचा प्रवास करून पिंपरीवरून इकडे आलोय पुण्याच्या, दाखवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा सुद्धा होणार आहे। मजा येणार आहे या मॅचमध्ये। केसीसी ट्रॉफी म्हटलं तर सगळ्यांसाठी उत्कंठा, सगळ्यांसाठी पर्वणी असणारी ही मानाची स्पर्धा आहे। आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत। हा बॉल अक्रॉस या ठिकाणी पाहायला मिळाला। अँगल जर पाहिलं तर थोडासा क्रॉस आहे आणि क्रॉस आर्म ॲक्शनची नॉर्मली क्रॉस आर्म ॲक्शन ज्यांची असते ना बॉल बऱ्यापैकी खाली राहतात टप्पा पडल्यानंतर। फक्त एक गोष्ट आहे, क्रॉस आर्म ॲक्शनच्या बॉलरचे वाईड जाण्याची शक्यता सुद्धा जास्त असते। यावेळेला उडवलाय समोर बॉल, टायमिंग नाही झालाय, फटका हवेत, तिकडे येत आहेत फिल्डर, विकेटचं पतन। अप्रतिम गोलंदाजी, बिल्कुल जबरदस्त गेंदबाजी वहां पर, सही टप्पे पे गेंदबाजी की। बल्लेबाज लगातार प्रयास कर रहे थे, बड़ा प्रहार, टाइमिंग मिस हुई है। मिड ऑफ के क्षेत्र में फील्डर वहां पर आ गए, नतीजा पहला विकेट जा रहा है ऋत्विक के रूप में। ऋतिक माघारी परत आहेत, चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। अविनाश कोळी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळेल। दबाव निर्माण केलाय, त्याचं कारण आहे पॉवर प्लेमध्ये रन येऊ दिलेले नाहीयेत मोठ्या प्रमाणावर आणि त्यातल्या त्यात विकेट सुद्धा घेण्यात यशस्वी राहिले। बिल्कुल सही कहा आपने सर, काफी अच्छी गेंदबाजी, कसी हुई गेंदबाजी की। बल्लेबाजों को लगातार मजबूर किया कि बड़ा प्रहार आप करेंगे। बल्लेबाज उसी जाल में फंस गए, खेलना चाहते थे, सीधा प्रहार करना चाहते थे मगर बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी गेंद, नतीजा मिड ऑफ के क्षेत्र में कैच को लपका जा रहा है प्रवीण दरेकर के साथ, प्रवीण के द्वारा। पहिलं षटक संपलंय, केवळ 3 धावा, 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिली ओव्हर जी होती ना ती मात्र पंढरपूरच्याच बाजूने गेलेली आहे कारण त्यांनी फक्त 3 रन दिल्यात। फक्त मी पहिल्या ओव्हरचा उल्लेख केलाय, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत। पाहूया 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवतायत। इकडे अभि येत आहेत, अभि लकिरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय। फिरोज पटेल मैदानाच्या आतमध्ये, जोडीला सिक्सर किंग अनुराग मोहिते देखील आलेले आहेत। परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रेक्षक आताही या मॅचवर लक्ष देऊन आहेत
कारण वर्षातून एकदा येणारी स्पर्धा आणि त्यामुळे या स्पर्धेवर सगळ्यांचंच लक्ष आवर्जून असतं. रिवर्सचा प्रयत्न, प्रचंड वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. बिल्कुल रिवर्स करना चाहते थे, चूक गए वहां पर. गेंद बिल्कुल विकेट कीपर के हाथों में चली गई. कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर अभी भी 3 रन. पहला काफी नपी तुला और रहा. केवल एक विकेट हालांकि पहले ओवर में गया. केवल 3 रन खर्च किए गेंदबाज ने. 4 षटकांचा सामना आहे. इकडे जर पाहिलं तर 3 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा फिरोज पटेल यावेळेला खेचून मारलाय. फटका फिरोजच्या बॅट मधून जाईल प्रेक्षकांमध्ये. लांब 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 षटकार. एक मोठा स्ट्रोक इकडे येताना पाहिला मिळाला. धावफलक जर पाहिला तर 6 ने पुढे जाते. स्ट्रगल सुरू होतं. आता त्या स्ट्रगलचं उत्तर मात्र या ठिकाणी षटकार देताना पाहिला मिळाले. मोठा स्ट्रोक इकडे खेळताना पाहिला मिळालेत. धावफलक जर पाहिलं तर आता 9 वर जाताना पाहिला मिळेल. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि इकडे फिरोजचा प्रयत्न पाहिला मिळाला आणि सांगतायत ते सुद्धा, मी सुद्धा पिंपरी ते करकम का आलोय. आणि हेच मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे सध्या. ओ हो 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 हो, बॉलर सुद्धा सांगतात अभि, मी सुद्धा पंढरपूरवरून इकडे का आलोय. काय वेगात बॉल टाकलाय. लेंथवर टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला, प्रचंड वेग धारण केला. बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जाताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे. जिंकणारे आहेत आणि त्याच्यामुळे मॅच सुद्धा चांगलीच होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिरोज गती कमी केली, टप्पा तोच अँगल बनवला बॉलने. आता फिरोज थोडेसे संभ्रमात, काय होणार. आणि आता अभिचा बॉल यानंतरचा कसा येणार याला म्हणतात युद्ध. एकाने षटकार मारला आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू लाजबाब टाकलेले आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अभि कौतुक मात्र त्यांचंही करावं लागणार आहे, परंतु फिरोज सुद्धा असे बॅटर आहेत ज्यांना तुम्ही जास्त काळ खामोश नाही ठेवू शकत. लांबवरचे षटकार मारण्यासाठी देखील ते ओळखले जातात. कमी गतीचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये आता ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते खरी, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. 1.5 झालं. चंदू सर, 1.5 षटकाचा खेळ संपतो. केवळ 10 धावांपर्यंत मजल मारता आलेले या ठिकाणी बॅटिंग साईडला. अर्थात टीम मंगलमूर्ती इन्फ्रा 11 पिंपरी चिंचवड एक आमदार अशी टीम खेळते. ही तालुकानी हाफ आहे, तालुकाचा आजचा हाफ आहे. आणि पंढरपूरचं कौतुक करावं लागेल, खास करून गोलंदाजाचं. पहिला आणि दुसरा गोलंदाज अभि. अनुराग मोहिते, काय मारला हा बॉल. लांब 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 षटकार. जा शोधून आणा बॉल. अगदीच खरं आहे. आपण इतक्यातच चर्चा केली होती की केवळ आणि केवळ 10 धावा या ठिकाणी नोंदवलेल्या आहे. आणि मग मात्र या ठिकाणी गरज होती ती मोठ्या फटक्याची. बॅटिंग साईडला मंगलमूर्ती इन्फ्रा 11. कुणीतरी या ठिकाणी थोडंसं जबाबदारी घेऊन आणि कोणीतरी या ठिकाणी पुढे येऊन मोठ्या फटक्याचा शोध घेणं आवश्यक होतं. आणि तो फटका या ठिकाणी या चेंडूवरती मारलाय तो मात्र अनुराग. मला वाटतं एवढा वेळ खामोश ठेवल्याचा अनुरागला राग आलेला आहे आणि हा रागीट शॉट, षटकार. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 16 झाली आहे. या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, त्याच्यामुळे धावसंख्या बऱ्यापैकी बनली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत प्रवीण, ज्यांनी मागील मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती. लाजबाब, मोक्याच्या क्षणी केलेली गोलंदाजी होती त्यांची. एका बाजूला फिरोज आहेत ज्यांनी 1 षटकार खेळलाय आणि दुसऱ्या बाजूला अनुराग आहेत यांनीही 1 षटकार खेळलाय. परंतु आपला बेस्ट बॉलर पंढरपूरकरांनी सुद्धा बाहेर काढलाय. याच दरम्यान चंदू शेटे सर, पंढरपूरच्या सर्जे चषकाचे प्रमुख आयोजक माननीय स्वप्नील दादा शिरसट साहेब आपल्या मैदानावर उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत करूया. पंढरपूर तालुक्याची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपण बघतो शहराची स्पर्धा सर्जी चषक. तर स्वप्नील दादा, वेलकम, सहर्ष स्वागत.
सफेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता एक महत्वाची मॅच सुरू आहे. फिरोज या वेळेला मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फिरोज फिरले खरे, एक धाव तिकडे मिळते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच जबरदस्त होणार आहे. पंढरपूरची मुलं सुद्धा काही कमी नाही आहेत. पंढरपूरला क्रिकेटचा इतिहास आहे आणि आज मात्र पंढरपूरची मुलं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात खरी. आणि समोर जर पाहिलं तर पिंपरी विधानसभा एक आमदार गट हा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पिंपरी विधानसभेचे खेळाडू आपल्याला एका बाजूला पाहायला मिळत आहेत. हो हो हो, अप्रतिम अप्रतिम. बॉलला कट केलंय, हलकासा वळणारा बॉल यष्टीरक्षकांच्या हातात विसावतोय. अप्रतिम गोलंदाजीची प्रतिभा आहे. एक वेगळं टॅलेंट या गोलंदाजाकडे नक्कीच आहे. मगाच्या सामन्याचा खरं तर चंदू सर हा हिरो आहे प्रवीण वाघमारे. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला फिरोजने. 1 रन तिकडे मिळणार आहे. प्रवीण वाघमारे पंढरपूरमध्ये तर चांगलेच चर्चेत आहे, सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आहेत, युवा खेळाडू आहेत. परंतु इकडे त्यांच्या गोलंदाजीत व्हेरिएशन खूप चांगलं आहे, टप्पा चांगला आहे. समोर 2 बलाढ्य बॅटर आहेत खरे, परंतु मी सुद्धा याचसाठी आलोय. आणि हेच आहे, जगातील कोणताही बॅटर असेल तर तो एकाच बॉलमध्ये आउट होतो आणि जगात असा कोणताच बॉलर नाही त्याच्या विरुद्ध रन आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आपण स्वतःमध्ये एक जिद्द ठेवली पाहिजे, मी हे करू शकतो आणि ते प्रयत्न करावे लागतील. कमी गतीचा बॉल तिकडे बैठक अनुराग मोहितेची आणि बॉल पुन्हा एकदा लांब लचक जातोय. अगदी करकम पोलीस स्टेशनच्या दिशेने FRI करावी लागणार तर नाही ना, बॉल हरवलाय म्हणून. षटकार. अप्रतिम शॉट होता हा. आणि एवढा वेळ आपण गोलंदाजाची तारीफ केली, परंतु अनुरागनं मजबूर केले, मी पण काही कमी नाही, मेरे लिए भी कुछ हो जाए. तर शॉट मात्र या ठिकाणी केली, मारली बैठक, होता शॉट टकाटक. षटकार नंबर अजून एक. कडक प्रहार KCC चषक षटकार 25 कडे बाद. मजा येणार आहे या मॅच मध्ये. 25 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा येते कारण वाघमारे सरांबरोबर कॉमेंट्री करतोय आणि एक वाघमारे बॉलिंग सुद्धा करतायत. अगदीच खरं आहे. प्रवीण वाघमारे मैदानामध्ये युवा टॅलेंट पंढरपूर. आणि आमचंही भाग्य आहे की चंदू सर आपल्याबरोबर समालोचनाची संधी या ठिकाणी आम्हाला मिळते. नक्कीच इट्स अ व्हेरी हॅपी मोमेंट. अनुराग या वेळेला वेगवान फटका खेळलाय, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळायचा होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी, 1 रन घेतलीये. फिरोजने कॉल दिला दुसऱ्या धावेचा. प्रवीणने गॅदर केला बॉल, परंतु तोपर्यंत ते पोहोचले होते. धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते धावसंख्या 27 धावांवर. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 41 धावसंख्या सुद्धा चांगली ठरू शकते या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली होती, त्यानंतर थोडंसं मॅचमध्ये शिरकाव, काही षटकार मारले गेले अनुराग आणि फिरोज यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. पुन्हा मंगलमूर्ती इन्फ्रा टीमचा गणेशजी हाडवळे यांच्या मालकीची टीमही पाहायला मिळते. ओ एक तेरी तो एक मेरी कटर प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. अनुराग चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. कॉट बिहाइंड साठी आपल्याला रिव्ह्यू नाही मिळणार आहे, तर वाईड साठी रिव्ह्यू या ठिकाणी मागितला जातोय. तिसऱ्या पंचाकडे जाऊया. तिसरी आख. चला, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत प्रसाद मोहिते दिसतील आपल्याला. आणि एकूणच खेळामध्ये रंगत, खेळामध्ये रोमांच जबरदस्त. या पहिला सामना विजेता आणि दुसरा सामना विजेता, या 2 विजेत्यांमध्ये ही मात्र बलाढ्य लढत आहे. इथं जो कोणी जिंकणार आहे थेट आणि सरळ आजच्या हाफच्या प्री क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. काय पाहूया. योग्य बॉल आहे, योग्य बॉल आहे. काय या ठिकाणी प्रवीण सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. 1 ओव्हर बाकी आहे. आणि इकडे पंढरपूर म्हणत असेल 40च्या आतमध्ये थांबावं आणि पिंपरी म्हणत असेल 40 पर्यंत जावं. सर काय म्हणाल. अगदीच खरं आहे. दोन्ही टीम निश्चित या ठिकाणी आपण कसं सुरक्षित होऊ, आपण कसं या ठिकाणी या सामन्यामध्ये आपला बचाव होईल याकडे लक्ष असेल. याकडे एक कुंपण तयार करायचा प्रयत्न, सुरक्षेचं कुंपण तयार करायचा प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहे. तर पाहूया कोण
आपल्या मनसुब्यामध्ये, कोण आपल्या प्लॅन योजनेमध्ये सफल होते मैदानात कळेल, कारण घोडा मैदान इथेच आहे. या डावातील शेवटचं षटक. 27 धावा धावफलकावर आहेत. फिरोज आणि अनुराग मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलेत. सुहास कदम यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिला बॉल, हेलिकॉप्टर, सिक्सर. क्या बात आहे. आणि सुरुवात या ठिकाणी अशी तर नक्कीच शेवट कसा. आता आपण म्हणतो सुरुवात क्रिकेटमध्ये महत्त्वाची नसते तर शेवट फार महत्त्वाचा असतो, परंतु यावेळेस सुरुवात महत्त्वाची आता नक्कीच वाटते आणि शेवटाचा सुद्धा इंतजार असेल आहे. बघूया, स्वागत मात्र अंतिम षटकाचं, मारामारीच्या हाणामारीच्या षटकाचं षटकारानं, तर पुढे काय चंदू सर. काय मारलाय फटका. अगदी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण झाली. फिरोज पटेल युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून केला गेला फटका पाहायला मिळाला. दबाव दोन्ही बाजूने आहेत, दोन्ही टीम कट टू कट मॅच मध्ये आहेत, परंतु पहिल्याच बॉलवर षटकार आलाय मंगलमूर्ती टीमसाठी फिरोज यांचा. यावेळेला अक्रॉस खेळे, बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एका बाजूला फिरोज आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 5 शेवटच्या क्षणी त्यांनी इरादा बदलला, बॅट मिड विकेटला नेली, नाही तर प्रयत्न पुन्हा एकदा समोरच मारण्याचा होता. आणि या सगळ्या गोष्टी सेकंदाच्या काही हिस्स्याचा पार्ट असतो, त्याच्यामध्ये आपल्याला मेंदूला चालना द्यायची असते आणि शॉर्ट सिलेक्शन करायचं असतं आणि ते सोपं नसतं. अगदीच खरं. या ठिकाणी प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या बुद्धिमानीचा, हुशारीचा परिचय मैदानात देणं गरजेचं असतं. आणि आपण म्हणतो क्रिकेटर किंवा खेळाडू होण्यासाठी डोकं कशाला लागते, परंतु खेळाडूला तर फुल टॉस. या वेळेला फुल टॉस करून बसले, त्याचा फायदा घेतलाय अनुरागने आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. अनुराग मैदानात लावतोय अगदी निश्चितच आग. मैदानाला आग लावणारा प्रहार हा जबरदस्त असा केसीसी चषक षटकार. अनुराग ताकदवान खेळाडू आहे, बाजू में दम है, मजबूत देह यष्टी आहे, अगदी पहलवानी बांध आहे, बंदेगा मजबूत खांदा आहे. षटकार. तुम्ही फुलटॉस अशा या क्षणी नाही करू शकत आणि अनुराग सारख्या बॅटरला तर नाहीच नाही. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. चुकीला माफी नाही आहे आणि त्याच्यामुळेच या 6 धावा इकडे येताना पाहायला मिळाल्यात. मंगलमूर्ती इन्फ्रा देखील मॅचमध्ये आली आहे. पहा, पंढरपूर टीमला या मैदानाचा अंदाज आहे, चांगली स्ट्रेंथ तर त्यांची सुद्धा आहे, त्याच्यामुळे 51 धावसंख्या जरी झाली तर पाठलाग करण्याची ते क्षमता ठेवतात खरे, परंतु हे दोन्ही बॅटर आता चांगलेच पेटलेत असं म्हणावं लागेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 40 रन धावफलकावर झालेले आहेत. म्हणजे मंगलमूर्तीचं जे पहिलं लक्ष होतं 40 तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला पाहूयात अजूनही 3 बॉल बाकी असणार आहेत, त्यावर किती धावा घेतल्या जातील. क्रिकेटचा खेळच असा आहे, ए दिल मांगे मोर. पहिल्यांदा असं वाटतं बॉल टू बॉल तरी व्हाव्यात, त्यानंतर असं वाटतं 40 व्हाव्यात, त्यानंतर असं वाटतं 50 व्हाव्यात. सातत्याने मात्र ही कामगिरी मात्र बदलत जाते. हो 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 हो, वा वा वा, टर्न होतोय बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, डॉट बॉल. आणि मला वाटतं आता या डावाचे योगेश 2 चेंडू शिल्लक आहेत का योगेश? या वेळेला जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक जर पाहिला तर 42 वर कधी गोलंदाज कधी फलंदाज या दोघांकडे जाणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पारडं बदलणारा हा सामना पहिल्याच डावात पाहायला मिळतोय, तर माझ्या मते दुसऱ्या डावात आणखी रंगायला काही हरकत नाहीये. पाहूया काय होतं या ठिकाणी. चंदू सर, मात्र हा फायटिंग टोटल आहे, एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा केलाय. यावेळेला लोअर फुल टॉस, गती कमी होती त्याच्यामुळे टायमिंग नाही झालाय. 1 रन तिकडे घेतली जाईल, दुसऱ्याही रनचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय खरा आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नशिबात दुसरी होती. पहा, 1 रन खूप महत्वाचा असतो आणि या शेवटच्या बॉलवर 1 अतिरिक्त दिलाय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. डाव पहिला संपलाय, 44 झाल्यात, 45 करायच्यात, म्हणजे दोन्ही टीमसाठी ही मॅच ऑनच आहे सर. एक मानाची स्पर्धा महाराष्ट्रातील आपण या ठिकाणी पाहतोय. केसीसी चषक करकम ही स्पर्धा टेनिस क्रिकेट.in वर आपण सगळे आनंद घेत आहात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत.
दुसऱ्या डावात मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 45. अगदीच खरं आहे, 45 धावा करणं आणि अगदी पहिल्या सामन्यापासून आपण आजच्या दिवशी बघतोय लो स्कोरिंग मीडियम स्कोरिंग सामने होत आहे, हाय स्कोरिंग सामना एकही आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर या 45 धावा 4 षटकात करणं थोडंसं मुश्किलच काम असेल, परंतु अशक्य नसेल. तर पाहूया 24 चेंडूत 45 हे समीकरण कसं जुळवलं जाईल पंढरपूरकडून. पंढरपूरची फौज ही तयार आहे, मात्र शेवटच्या षटकातील हाणामारीनं डावाला आकार आणि उकार आला. एक नक्कीच फायटिंग टोटल इथं जमवला, समाधानकारक धावसंख्या नोंदवली गेली. चला टीम पिंपरी आपण मैदानात उतरूया, क्षेत्ररक्षण लावूया आणि मैदानात जाताना टीमला विनंती असेल आपण ओळीत जाऊया. तर चंदू सर, आपल्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेतलेली पिंपरीची टीम आहे, अर्थात मंगलमूर्ती इन्फ्रा 11. तर सलग 3रं वर्ष खेळताना टीम AK पंढरपूर या संघाला आपण बघतोय. बघूया या ठिकाणी पुढचा प्रवास कसा असेल. सर पंढरपूर टीम आता 45 करायचे तर काय म्हणाल, पंढरपूरची जी बॅटिंग स्ट्रेंथ आहे त्याविषयी काय म्हणाल? तसं पाहिलं तर नव्या आणि जुन्या खेळाडूंचा एक संगम आहे बॅटिंग लाईनअप ही. काही युवा खेळाडू आहेत, काही जुने खेळाडू आहेत आणि मग जुन्या खेळाडूंचा अनुभव आणि नव्या खेळाडूंची एक नवी ताकद, नवं टॅलेंट. त्या ठिकाणी अपेक्षा आहे की 45 धावा पार करू शकेल सुद्धा. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर पिंपरीच्या गोलंदाजी स्ट्रेंथला पाहिलं तर एक दर्जेदार स्ट्रेंथ आहे आणि या गोलंदाजाचा सामना करून अगदी आपण बघतोय की मिडनाईट झालेली आहे, यावेळेस दव पडतंय, विकेट थोडीशी स्लो आहे, बॉल स्कीड होतोय, थांबून जातोय बॅटवर. ही गोष्ट किंवा ही जी बाजू असेल गोलंदाजाची ही सुद्धा एक प्रभावकारी मैदानात असेल, त्यामुळे 45 धावा करणं अवघड असेल. मी मगाशी पण म्हटलं, परंतु नक्की अशक्य नसेल. येस, कारण हा लीगचा फॉर्मॅट आहे आणि एका दिवशी आपण एकच टीम काढतोय, त्यामुळे जरी एखादी टीम या मॅचमध्ये पराभूत झाली त्यांना चान्स आहे. अगदी. परंतु इकडे हाच प्रयत्न असेल, हीच मॅच जिंकून का नाही आपण शेवटची मॅच खेळायची, तो प्रयत्न इकडे असणार आहे. कारण हा जो फॉर्मॅट आहे, बऱ्याच स्पर्धांमध्ये काय होतं की ज्या ठिकाणी जवळच्या टीम असतात त्या ठिकाणी वेळेला 2 टीम काढतात एका गटातून, परंतु हा हाफच असा आहे, एवढ्या लांबून येणाऱ्या टीमला आपण एका दिवशी 2 काढून जमणार नाही. त्याच्यामुळे यामध्ये हीच मॅच जिंकून शेवटची मॅच खेळण्यासाठी पात्र होण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर राहणार आहे. परंतु जसं आपण म्हटलं, कासिफ संगम म्हणा, रविराज गायकवाड म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर अनुज पाहायला मिळाले, राहुल गुंजाळ, हे जे 4 बॉलर आहेत, एक चांगली स्ट्रेंथ आहे. परंतु पंढरपूर टीमसाठी एक जमेची बाब ही आहे की ही स्पर्धा लगातार 3 वर्षे खेळत आहेत. या मैदानाचा त्यांना अनुभव आहे, या मैदानाचा अनुभव आहे, या वातावरणाचा अनुभव आहे. ही जमेची बाब तर पंढरपूरची सुद्धा आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगेल. अगदी खरं आहे आणि निश्चित या ठिकाणी सामना कुणीही जिंकू शकतं असं आपण छातीटोकपणे नाही सांगू शकत की अमुक एक टीम या सामन्यात दावेदार असेल. सामना दोघांपैकी कुणालाही जिंकायची या ठिकाणी एक संधी आहे. 45 धावा, 24 चेंडू, मजा येणार आहे हा रनचेस पाहिला. जसं तुम्ही आत्ताच म्हटले सर, चंदू सर, की हा एक रोमांचकारी दुसरा डाव असेल, सामन्याचा थरारक निर्णायक डाव असेल. इथं पाहायला नक्कीच बरेचसे प्रेक्षक अजूनही उपस्थित आहे. रात्रीचे अगदी मध्यरात्रीचे 12 वाजून बराचसा वेळ झालाय, 12 वाजून आपण बघतोय की 19 मिनिटाचं टायमिंग, तरी बराचसा प्रेक्षक आपला या ठिकाणी उपस्थित आहे आणि हीच खरी मजा, खरा थरार अनुभवण्यासाठी हा प्रेक्षक, तुम्ही म्हटले की दिल मांगे मोर, तर अजूनही अपेक्षा आहे. मगाशी पाहिलं 1 चेंडू 6 पर्यंत, 1 चेंडू 7 असा सामना पाहिला. त्याच्यानंतर अजून काही चांगलं बघायला मिळतंय का, या आशेनं आमचा हा प्रेक्षक आपला हा अजूनही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. नक्कीच प्रेक्षक येतातच त्यासाठी, त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचं असतं, चांगले खेळाडू पाहिजे असतात, चांगलं आयोजन पाहायचं असतं आणि म्हणून कित्येक किलोमीटरचा प्रेक्षक प्रवास करत असतात आणि मैदान गाठत असतात. का त्यांना ही मॅच घरूनही दिसते, परंतु मैदानात येऊन मॅच पाहायची एक वेगळी मजा आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी येणं, प्रत्यक्षदर्शी साक्षी होणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि अवतीभोवती असलेल्या प्रेक्षकांच्या गराड्यात बसून सामना बघणं एक वेगळी मजा. आणि आता बरेचसे प्रेक्षक गरमागरम मसाला दूधचा आस्वाद देखील मात्र आणि चंदू सर, ही त्रिमूर्ती आहे, 3 संजय आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी दुसऱ्या डावाचा 45च्या रन चेजचा, या ठिकाणी नक्कीच फलंदाज अभिला हा चेंडू फसवून पाठीमागे गेलाय. डॉट बॉल. यस, 3 संजय भाऊ धोत्रे, मध्यभागी संजय
पोलाक अर्थात संजय खडके आणि दुसऱ्या बाजूला संजना मोहिते. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा स्वीप शॉट, एक धाव, 2 म्हणूया. चला डबल धाव मिळालेली आहे. सलामीची जोडी आलेली आहे. चैतन्य सोमवंशी आणि अभि लकीरे अशी सलामीची जोडी. अभि सलामीचा गोलंदाज, सलामीचा फलंदाज. लॉफ्टेड शॉट, हा मात्र पिकअप म्हणूया. मिड विकेट एरिया, याला मात्र सीमा पार सरळ सरळ पाठवलंय आणि 4 धावांसाठी. बघा काय जबरदस्त पिकअप केला. तो लेंग बॉल होता. या ठिकाणी निश्चितच हलकासा उसळतोय, मध्यम गतीचा चेंडू आणि अगदी दोन्ही पायांवरती समान काहीसं शरीराचं वजन आणि पिकअप केला, लॉफ केला मिड विकेट एरियात आणि फिल्डर असताना त्यांना बीट करून चौकार. उसळता मारा, प्रतिम चेंडू आहे. या ठिकाणी व्हेरिएशन आणायचा प्रयत्न. मगाशी खाली राहिलेला चेंडू होता, गुडघ्याची उंची होती मगाशी आणि यावेळेस मात्र फलंदाज जो की एक चांगल्या उंचीचा फलंदाज आहे, त्या फलंदाजाच्या छातीच्या उंचीनं आणि हलकासा बाहेर जात काटा बदलत चाललाय यष्टीरक्षकडं. झुला झुलती गेंद ज्याला म्हणतो आपण ना, ती हीच. कासेपचा पुढील चेंडू अभिला हलकासा बॅकफूट वरती वजन शेर आणि जो हारेल त्याला अजून एक
सुद्धा महागात पडते इकडे. अगदी हाताच्या अगदी 1 फूट सुद्धा लांब बॉल नव्हता, परंतु तिकडे 1 रन कंप्लीट, 1च्या जागी 2 केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे इकडे धाव संख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. एक क्षण महत्वाचा आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. धाव संख्या जर पाहिली तर आता झाली 19. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 26ची आवश्यकता आहे. सर मॅच अजूनही ऑन आहे असं म्हणजे जरी 2 ओव्हरमध्ये 19 असेल तरी 2 ओव्हरमध्ये, कारण प्रमुख 2 गोलंदाजांच्या ओव्हर झालेले आहेत. अगदी खरं, या ठिकाणी प्रमुख गोलंदाज वापरून झालेले आहे. आता मात्र या ठिकाणी आपण बघतो की 3 आणि 4 नंबरचे गोलंदाज होळीनं वेगवेगळे गोलंदाज येणार आहे. परंतु रविराज गायकवाड हे सुद्धा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. अगदी तीच माझ्याही मेरी मुंह की बात छीन ली आपने असं मी म्हणेन. सुंदर चेंडू, अप्रतिम. आणि आपण जी चर्चा केली तीच ही गोष्ट. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. पहिल्या सामन्यात त्यानं मला वाटतं डबल चेंडू अजिबात टाकला नाही. 6च्या 6 चेंडू मागाच्या सामन्यात वेगवेगळे टाकलेले आपण पाहिले. अफलातून गोलंदाज आहे हा. तर निश्चित याला सुद्धा प्रमुख गोलंदाजामध्येच आपल्याला गणावं लागणार आहे. निश्चित पहिल्या चेंडूवर एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय आणि फलंदाजावरचं दर्पण वाढवायचा प्रयत्न सुरू आहे. शॉट आहे. 19 वर्षाचा तर्नाबांड असा मात्र हा युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर फलंदाज, प्रिन्स ऑफ टेनिस क्रिकेट पंढरपूर, मिस्टर प्रवीण छेवाला सिंग. वा वा वा. प्रवीण, पंढरपूरचा प्रवीण आणि पंढरपूरच्या प्रवीणची चर्चा आहे. हा बॉल थोडासा पुढे केला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर पाठवलाय. वा प्रवीण, वा. कडक स्ट्रोक खेळलाय, परंतु रविराज देखील काही कमी नाहीये. जेमतेम 17-18 वर्ष वयाचा गोलंदाज सुद्धा आहे. क्या बात आहे. 2 युवा खेळाडूंमधील लढत पाहायला मिळते या ठिकाणी. मजा येणार आहे. आता मात्र या ठिकाणी युद्ध या दोघांमधलं भलतंच रंगणार आहे आणि ही कुठे चिंगारी पेटली असं म्हणावं लागेल. पहिला डॉट टाकलाय, नंतर प्रवीण छेवचा सीन दाखवलाय. आता मात्र दोघांमध्ये निश्चितच ही चिंगारी, युद्धाची चिंगारी पेटलेली आहे. तर पाहूया आगाज ऐसा तो भाई अंजाम कैसा. इन कटार पाले में स्ट्रॉंग झोन आणि षटकार नंबर 2 प्रवीण वाघमारे पुन्हा एकदा मैदानात आला रे. वाघमारे सध्या तरी षटकार मारे झालेले आहेत. बॅक टू बॅक मात्र त्यांनी मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत. प्रवीणच्या नावाची चर्चा आहेत. माझ्या मते प्रवीण फॅन क्लब मैदानात सुद्धा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी खरं आहे. आणि पंढरपूरचा असा पहिला फलंदाज आहे. हो, मी मागाशी पण उल्लेख केला. एंगर्स बारामतीकडून पंढरपूरच्या सरजी चषकामध्ये आयकॉन म्हणून खेळलाय आणि असा सन्मान मिळालेला हा पहिला खेळाडू आहे पंढरपूरचा. पंढरपूरच्या टेनिस क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे. लखन गोयल पासून कदाचित त्यांच्या आधी, परंतु लखन गोयल पासून सुरू झालेली एक क्रिकेट परंपरा पंढरपूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामधील नक्कीच फार मोठी परंपरा आहे आणि ती प्रवीण वाघमारे सारख्या खेळाडूपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. एक वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे पंढरपूरच्या टेनिस क्रिकेटचा. नामी ग्रामी भले मोठे फलंदाज, भले मोठे गोलंदाज. लखन गोयल नंतर सनी गोयल, राजेश गोयल, महेश गोयल, अशी तगडी फौज त्या ठिकाणी. सनी गोयल आणि मग मात्र चुन्नी गोयल त्याच्यातून आला. एक मोठं वैभव बॅकपटवर या ठिकाणी आणि हा पंच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकच धाव, दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होईल. हलकासा या ठिकाणी चेंडू हातातनं निसटतोय. एकदा नाही दोनदा, दोनदा नाही तीनदा. मग मात्र या ठिकाणी दोघांनी हीच वेळ आहे दुसरी धाव घ्यायची आणि आपण दुसरी धाव घेऊ शकतो आणि तो विश्वास दोघांनी सार्थ केला. 8 बॉलमध्ये 12ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये पंढरपूर टीम आली आहे. प्रवीण चांगली बॅटिंग करतायत, चेतन जोडीला आहे, परंतु इकडे एखादा डॉट बॉल, एखादी विकेट जर का या ठिकाणी रविराज गायकवाड यांनी घेतली तर मॅच मध्ये पिंपरी सुद्धा राहू शकते आणि तो प्रयत्न करावे लागणार आहे. परंतु या मिक्स ओव्हर थ्रोने एक गोष्ट झाली आहे, पुन्हा एकदा स्ट्राईकवर प्रवीणच आले आणि प्रवीण काय करू शकतो ते प्रवीण यापूर्वी दाखवलंय. म्हणजे या ठिकाणी नक्कीच एकही चूक केली तर ती चूक तुम्हाला प्रचंड महागात पडते, आपल्याला माहिती आहे. रवी इन टू प्रवीण.
उलटा शॉट. या फटक्यावर काय निर्णय असेल पाहूया. तिसऱ्या पंचाकडे जायचंय. तिकडची बाजू जी आहे थोडीशी दिसत नाही, डिसअपियर साइड आहे. पाहूया तिसरे पंच काय बघून काय निर्णय देतील स्क्रीनवरती. मात्र हा रिव्हर्स शॉट 1980च्या काळामध्ये भारतीय संघाकडे 4-4, 3-3 स्पिनर असायचे आणि त्या स्पिन गोलंदाजांना खेळण्यासाठी तंत्र अवगत केलं होतं माईक गेटिंगनं. हा उलटा शॉट फर्स्ट फ्लोअरवर टप्पा आहे. पीके सर, फर्स्ट फ्लोअरवर टप्पा आहे. त्या ठिकाणी 4 धावा. फर्स्ट फ्लोअरवरती टप्पा आहे तर 4 धावा त्या ठिकाणी रिझल्ट असेल. मात्र हा रिव्हर्स शॉट आणि मग अलीकडच्या आधुनिक लेटेस्ट मॉडर्न क्रिकेटमध्ये हा फटका कुणीही आजकाल खेळताना दिसतंय. केविन पीटरसन यांनी केपीनी चेंडू द्यायचा आहे स्पेअर बॉल. हरभजन सिंग यांना मारलेले षटकार सुद्धा अजून सर्वांना आठवत असतील. मिस्टर 360, ब्रँडन मॅकुलम वगैरे नंतर आलेले बरेचसे खेळाडू आणि आजकालच्या जमान्यामध्ये आपण मग मिस्टर सूर्या दादा, मिस्टर 360 वगैरे वगैरे बरीचशी नौखी ही नवी फळी जी आहे त्यामध्ये अनेक नावं ओळीने घेता येतील. तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक जण. हा रिव्हर्स शॉट दरम्यान हा चेंडू आहे रवीचा. पुन्हा प्रवीण स्ट्राईकवर आहे. धावा 37 आणि परत एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रहार. अक्रॉस द लाईन परत मारतोय. स्ट्रॉंग झोन मध्ये मारतोय. षटकार मारतोय प्रवीण वाघमारे. प्रवीणने मॅचच पलटून टाकली. अशा पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. रविराज या ओव्हरमध्ये महागडे राहिले आणि इकडे जर पाहिलं तर मॅचच्या दिशेने पंढरपूरची वाटचाल होताना पाहायला मिळते. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे प्रवीणने. 3 षटकार आणि ते सुद्धा कडक. 24 धावांवरती नाबाद प्रवीण. आणि असा कुणीतरी एखादा खेळाडू नक्कीच गेम चेंजर प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक कॅप्टनला हवा असतो. गेम चेंजर. आणि नक्कीच लकी कॅप्टन्स या ठिकाणी काही असतात जसे की आपण अर्जुन शेट्टींना बघतोय पंढरपूर संघाचे. त्यांच्याकडे मात्र प्रवीण वाघमारे सारखा एक गेम चेंजर खेळाडू आहे. 2 धावाची केवळ आवश्यकता आहे सामना जिंकायला. चेंडू शिल्लक आहेत 6. राहुल गुंजाळ गोलंदाजीसाठी या ठिकाणी येतोय. राहुल गुंजाळ गोलंदाज. पूर्वी डगी बॉलिंगर नावाचा ऑस्ट्रेलियन बॉलर होता. आपल्याकडे राहुल गुंजाळ गोलंदाज. आणि निश्चित राहुल गुंजाळ गोलंदाजी करण्यासाठीच जन्मलाय असं बऱ्याच क्रिकेट समीक्षकांचं म्हणणं असेल. कारण या गोलंदाजाकडे व्हेरिएशन अगदी जबरदस्त आहे. मात्र मगाच एक महागड षटक रवी गायकवाडचं पिंपरी संघाला सामन्यातून काहीसं दूर करून गेले. चर्चा झाली होती की तो सुद्धा एक प्रमुख गोलंदाजापैकी आहे, परंतु त्यानं काहीशा चुकीच्या चेंडूला मैदानात अंजाम दिला आणि सोपं काम मात्र त्यामुळे झालं प्रवीणचं. एका धावीची गरज आहे. सामना बरोबरीत आहे. स्कोर लेवल आहे. गुड बॉल या ठिकाणी 38 चेंडूमध्ये 138 धावाचं इन्व्हिटेशनच्या म्हणजे विद्यापीठाच्या एका सामन्यामध्ये मला वाटतं भंडारा की लातूर या संघाच्या विरुद्ध या खेळाडूचं एक रेकॉर्ड आहे. अप्रतिम चेंडू आता निश्चित दिशा दिली आणि विनिंग रन. प्रवीण या सामन्याचा परत एकदा हिरो ठरतोय. मगाशी बॉलने या खेळाडूनं आपलं टॅलेंट दाखवलं आणि या वेळेस गरज असताना संघाला त्यानं मात्र आवश्यक 45 धावाचं टार्गेट आपल्या 25 धावाच्या जिगरबाज आक्रमक तुफानी खेळीनं पूर्ण करून दिलं. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ प्लेअर. प्रिन्स ऑफ टेनिस क्रिकेट पंढरपूर प्रवीण वाघमारे. वा, चांगली मॅच झाली. पहिल्या डावात फिरोज आणि अनुराग यांची बॅटिंग पाहायला मिळाली खरी. त्यानंतर थोडासा दबाव पहिल्या 2 गोलंदाजांनी निर्माण केला सुद्धा, परंतु प्रवीण जसे मैदानात दाखल झाले ना, प्रवीण नावाची चर्चा पाहायला मिळाली आणि त्यानंतर सामना प्रवीणमय झाला. अगदीच आपण म्हणतो ना 10वी आणि 12वीचे